नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. जरांगे पाटील येत्या 30 मे पासून आमरण उपोषणाला बसत आहेत. अंतरवेली सराटी हे आपल्या गावी जरांगे पाटील यांनी नव्याने रणशिंग फुंकायचं जाहीर केलं आहे. यावेळी जरांगे पाटील आक्रमक आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे ही त्यांची प्रमुख मागणी आहे. ती काहींशी मान्यही झाली. त्यासाठी त्यांनी 8-10 उपोषणं केली. मुंबईमध्ये झेंडा फडकवला. मुंबई पार. काही त्यांच्या मागण्या मान्यही झाल्या आहेत, काही मार्गी लागल्या आहेत, काही प्रोसेसमध्ये आहेत. सरकारी भाषा आहे, सरकारी काम म्हणजे 10 महिने थांब असं आहे. आता जरांगेंना सरकारने कबूल केलं, त्या गोष्टीला 10 महिने झालेत, कुठली हालचाल नाही. त्यामुळे जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत, संतापले आहेत, भडकले आहेत. पुन्हा त्यांनी माझी लेकरं म्हणत थैथयाट सुरू केला आहे. जरांगे पाटलांचं म्हणजे हे हे उपोषण जे आहे ते सिरियसली घेतलं जाईल का? जरांगे पाटील आपण सिरियस आहोत असं म्हणतायत. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही हैदराबाद गॅझेटसाठी GR काढला, त्यानंतर आम्हाला असं वाटलं की हे सरकार सिरियस आहे, मराठ्यावर अन्याय होऊ देणार नाही. पण नंतर ते बंद झालं, पुढं काही झालं नाही. सातारा गॅझेटचा GR महिनाभरात काढतो असं सरकार म्हणालं होतं, परंतु अजून GR निघालेला नाही असा जरांगेंचा आरोप आहे. हे तर खरं आहे की सरकारने कबूल केलं सातारा गॅझेटवर. 1 महिन्यात आम्ही अंमल करू सातारा गॅझेटचा, पण ते झालेलं नाही. अर्थात आता सरकारी अडचणी असतात, सरकार एकदम हात वरती करताय अशातला भाग नाही. मग जरांगे पाटील इतके आक्रमक का झाले आहेत? म्हणजे हाही प्रश्न आहे. आक्रमक का झाले जरांगे पाटील? त्यांनी यावेळेचा त्यांचं उपोषण त्यांनी अतिशय कठोर करायचं ठरवलेलं आहे. सध्या उन्हाळा सुरू आहे, रखरखत ऊन आहे. रखरखत्या उन्हात आपण बाहेर खाट टाकून म्हणजे बाज टाकून बसून उपोषण करणार आहोत असं त्यांनी जाहीर केलं आहे. कुठल्या आडोसा घेणार नाही, मंडप टाकून उपोषण करणार नाही. त्यांचं म्हणणं मी आडोसा न घेता बाज टाकून तिथं बसणार, उपोषण करणार. किती ऊन असू द्या, मी बाहेर बसणार. म्हणजे आता पाणी पिणार नाही वगैरे वगैरे ते त्यांचे नेहमीचे स्टाईल जे आहे ते बोलले. आता जरांगे पाटील यांची ही घोषणा सरकारवर नक्कीच दबाव आणणारी आहे. सरकारवर दबाव आणण्यासाठी सरकार यांनी घोषणा केलेली आहे. माझी लेकरं म्हणतात. त्यांनी जाहीर केलं आहे की बाबा मी उपोषणाला बसतोय, कोणी येऊन इथे धिंगाणा करू नका. समाजाला त्यांनी आवाहन केलं आहे की अंतरवली सराटीत येऊन धिंगाणा करू नका, आंदोलन करू नका. हे त्यांनी सांगितलं की आपल्याला आंदोलन करायचं, शांततापूर्ण आंदोलन करायचं आहे. उपोषणावर ठाम आहेत जरांगे पाटील. त्यामुळे आता हे उपोषण कुठल्या मार्गाने जाते? कारण प्रसाद लाड, विखे पाटील वगैरे मंडळी आहेत सरकारतर्फे. ही असताना
जरांगे पाटलांनी एकदम उपोषणाची भूमिका, आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आता सरकार आणि खास करून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. कारण यावेळी जरांगे पाटील हे फडणवीसांवर अतिशय आक्रमक दिसले. अरे तुरेची भाषा केली त्यांनी फडणवीसांबद्दल. यावेळी म्हणजे जरांगे पाटलांच्या निशाण्यावर यावेळेला फडणवीस आहेत. ते आधी होते तसे. त्यांच्यामुळेच अन्याय होतोय मराठ्यांवर असं ते म्हणतायत. त्यामुळे आता जरांगे पाटलांच्या या नव्या हल्ल्यामुळे आता देवेंद्र फडणवीस कशी काय रिॲक्शन देतात त्याकडे लक्ष पाहावं लागेल. पण ते एक आहे, सध्या काही मुख्यमंत्री म्हणजे फडणवीस सध्या कुठल्याही राजकीय अडचणीत नाहीत. आणि जरांगे पाटील उपोषण करून त्यांना अडचणीत आणतील अशातलंही वातावरण नाही आहे. त्यामुळे पण जरांगे पाटील आक्रमक आहेत. ते म्हणतात अरे तुरीची भाषा केली आहे जरांगे पाटलांनी फडणवीसांबद्दल. ती म्हणतात मी मेलो तर जबाबदार फडणवीस राहतील. पण आता जरांगे पाटलांच्या उपोषणाची महाराष्ट्राला सवय झाली आहे असं म्हटलं तर ते पहा तुम्ही जमते का. कारण हे आता 8-10 वेळा उपोषणं झाली आहेत. सरकार बरंचसं नरमलेलं आहे. सरकार वागतंय, झुकतंय. सरकारने एकदम नाही म्हटलेलं नाही. त्यामुळे जरांगे पाटलांनी सामोपचाराची भूमिका ठेवली पाहिजे. सरकारशी बोललं पाहिजे, सरकारसोबत बसलं पाहिजे. शेवटी सामोपचारानेच प्रश्न सुटणार आहेत. मग जरांगेंचं टार्गेट काय म्हणजे जरांगे पाटलांना उपोषण म्हणजे मराठा समाजाला सवलती पाहिजेत की जरांगे पाटलांना देवेंद्र फडणवीसांचा बळी पाहिजे. पाटलाचं टार्गेट काय म्हणजे पाटलांनी असे अनेक वेळा प्रयत्न केले तसे पण ते जमलं नाही त्यांना. त्यामुळे आता हा नवा प्रयत्न जरांगे पाटलांना किती जमतो ते आपण पाहायचं. तुम्हाला काय वाटेल? जमेल जरांगे पाटलांना काही कॉमेंट करा. नमस्कार.